हाय हॅलो नमस्कार। मी आपल्या सर्वांचे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर तुम्हाला गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि गणपतीसाठी तुम्ही छान छान मोदक करतच असाल तर तशीच एक मोदकाची रेसिपी मी आपल्याला सांगणार आहे। सगळेच जण करतात ही रेसिपी, परंतु मी अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने सांगणार आहे। तांदळाच्या पिठीपासून तयार केलेले उकडीचे मोदक। तर हे उकडीचे मोदक प्रत्येकाला जमतात असं नाहीये, त्याच्या कळ्या अगदी पडतातच असं नाहीये, परंतु मी तुम्हाला सांगणार आहे। हे बघा, आमच्याकडे हे हळदीचं झाड आहे आणि त्याचेच पानं आम्ही तोडणार आहोत। हळदीच्या पानावरतीच आम्ही त्याला वाफवणार आहोत। किती सुंदर अशी पानं आहे। तर आज आपण बघणार आहोत उकडीचे मोदक। तर आमच्या गार्डनमध्ये खूप हळद लागलेली आहे, कुंडीमध्ये पण आहे, अशी जमिनीत पण लागलेली आहे। बघा, खूप खूप लागलेली आहे। 2 वर्षापासून छान हळद येते आमच्याकडे। ही हळदीची पानं तुम्ही थोडे चहामध्ये टाकले तरी खूप छान स्वाद येतो। तर आता ही पानं आणलेली आहे मी आणि याला छान धुवून घेतलं, पुसून घेतलं आणि आपल्याला सारणासाठी आता काय काय साहित्य लागणार आहे ते बघणार आहोत। तर इथे ओल्या नारळाचा आपल्याला चव लागणार आहे, म्हणजे किस, आणि त्यानंतर गूळ लागणार आहे, वेलची, ड्रायफ्रूट्स, आणि आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे, साजूक तूप। इथे जर तुम्हाला हळदीची पानं नाही मिळाली तर तुम्ही केळीची पानं सुद्धा घेऊ शकता मोदक उकळायला। तर इथे मी छान असे पुसले वगैरे पानं आणि आता चाळणीमध्ये ठेवणार आहे, तर त्या आकाराचे कापून घेणार आहे। तर आज मी तुम्हाला इथे उकडीचे मोदक साच्यामध्ये कसे करायचे ते सांगणार आहे। अगदी इझी आहे, कोणीही करू शकता, त्यामुळं तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ। आणि आता आपण इथे काढणार आहोत तांदळाची उकड। तर उकडीसाठी पाणी घेतलेलं आहे, तर इथे मी पाणी घेतलं इथे 1 वाटी। तर 1 वाटी जर आपल्याकडे पीठ असेल तर 1 वाटीच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं 1 चम्मच तूप टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ। आणि आता आपण टाकलं आहे तांदळाचं पीठ। त्यानंतर इथे गुठळ्या पडू नये द्यायच्या याला, तर मी घेतला आहे डाळ घोटणीचं दांडा आणि त्यांनी छान असं घोटून घेत आहे। तर बघू शकता तुम्ही, छान असं घोटल्या गेलेलं आहे। आणि आता याला छान झाकून ठेवायचं आहे आपल्याला, 15 मिनिटं तरी छान असं झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून ती वाफेनी छान शिजून जाईल उकड। आता गॅस बंद केलेला आहे आणि 15 मिनिटं छान झाकून ठेवू। तोपर्यंत आता आपण इथे सारणाची तयारी करूया। तर एका कढईमध्ये 1 चमचा तूप टाकलं आहे आणि त्यामध्ये आता मी टाकणार आहे 1 वाटी नारळाचं चव। तर नारळाचं चव म्हणजे नारळाचा किस। तर आपण आता त्याला छान असं परतून घेऊया आणि त्यामध्ये आता मी गूळ घालणार आहे। तर इथे मी 1 वाटी नारळाचा चव घेतला आहे, म्हणून मी इथे पाऊण वाटी गूळ घालणार आहे। तुम्हाला जर जास्ती गोड चालणार असेल तर तुम्ही इथे 1 वाटी गूळ टाकला तरी चालेल। आता हे खोबरं आणि गुळाचं सारण चांगलं कोरडं भाजून घ्यायचं आहे आपल्याला, कारण यामध्ये जर पाण्याचा अंश राहिला तर आपले मोदक फाटण्याची शक्यता असते। त्यामुळे सारण अगदी कोरडं करून घ्यायचं। आणि यामध्ये तुम्हाला आवडत असतील ते ड्रायफ्रूट्स टाका। इथे मी काजू आणि बदामाचे काप टाकलेले आहे, तुम्हाला आवडत असतील ते टाका। आणि त्यानंतर वेलची पावडर टाकली आहे आणि आता इथे मी थोडं खसखस परतून घेणार आहे। तर 2 चम्मच मी इथे खसखस टाकलेली आहे, ती पण छान अशी एकजीव करून घ्यायची या सारणामध्ये। आणि आता बघा, आपलं सारण असं रेडी झालेलं आहे आणि सारण थोडं थंड होऊ द्यायचं आहे। तोपर्यंत आपण उकड बघूया कशी झाली ते। तर आता सुद्धा वाफच निघत आहे आणि छान गरम आहे उकड। तर मी एका पातेल्यामध्ये उकड काढून घेतली आहे आणि या उकडीला आता आपण छान मळून घेऊया। तोपर्यंत इकडे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि आता इथे मी तुपाचा हात घेऊन उकड छान मळून घेत आहे। तर इथे मी तुम्हाला उकडीचं प्रमाण सांगत आहे। तर इथे कोणी अर्ध दूध आणि अर्ध पाणी हे सुद्धा घेतात। तर इथे मी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे, तर 1च वाटी पाणी घेतलं होतं मी। उकड चांगलीच गरम असते, त्यामुळे तुम्ही पाण्याचा हात घेऊनही उकड छान मळू शकता किंवा एखाद्या मॅशरनी सुद्धा तुम्ही आधी मळून घ्या। आणि बघा, असा छान गोळा तयार झालेला आहे। त्यानंतर तुपानी परत मी असं मळून घेत आहे, तसं छान लोण्यासारखा मऊ लुसलुशीत गोळा झालेला आहे तयार। आणि आता मी
मोदकाचा साचा घेतला, त्यामध्ये एक लिंबाच्या आकाराचा असा गोळा टाकला आणि छान कडेकडेनी छान दाबून घेतला। त्याआधी मी काय केलं की त्या साच्याला थोडं तूप लावून घेतलेलं होतं आणि आता हे सारण आपण त्यामध्ये भरूया। छान असं दाबून दाबून ते सारण भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वरून सुद्धा आपल्याला उकडीचं असं झाकण लावून द्यायचं आहे आणि त्याला छान पॅक करून घ्यायचं। तर बघू शकता तुम्ही, आता मी जसं तयार केलं तसं तुम्ही अगदी तसंच तयार कराल तर तुमचे मोदक कधीही फसणार नाही। आणि त्यानंतर आता आपण बघूया कसा झाला आहे आपला मोदक। तर बघा, इथे एकदम सुंदर आणि छान पाकळ्या आलेल्या आहे मोदकला बघा, आणि तूप लावलं होतं आपण मोडला त्यामुळं छान निघालेला आहे, अगदी पटकन निघाला आहे। तर आता असे सगळे मोदक मी तयार करून घेतले। त्यानंतर मी इडलीच्या पात्रामध्ये एक चाळणी ठेवली, त्यावर हळदीचे पानं आणि वाफवून घेतले छान मोदक 15-20 मिनिटं। तर बघू शकता, आणि त्याच्यावरती मी एक केसरची काडी लावलेली आहे, तर त्याच्यामुळे खूप छान दिसत होते मोदक। तर असे मोदक तयार झालेले आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा। तुम्हाला हा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि असे मोदक तयार करून तुम्ही गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवू शकता। आणि अशाच छान छान नवनवीन रेसिपीसाठी आणि छान छान माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया मैत्रिणींनो अशाच छानशा व्हिडिओसोबत। खुश रहा, मस्त रहा, स्वस्थ रहा, आनंदी रहा। नमस्कार।